गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. आपण आता चाललो आहे ऑफिसला. भाई लेट झाले, जरा बाहेर जाऊन तुमच्याशी बोलतो. नुसती गर्दी, किती गाड्या आहेत यार मुंबईमध्ये. थांब, हा चला. बीड़ी तुलले जिगर से पिया. हा तर सुप्रभात मंडळी, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपण आज चाललो नेहमीप्रमाणे ॲज युजल कामावरती चाललो आहे. आणि 2-3 दिवस डेली ब्लॉग येत नव्हते बिकॉज माझा गोप्रोचा झाला आहे शॉर्ट. गोप्रो आपला चालेन असं झालं आहे आणि त्या कारणामुळे आलो. आलो. हो मित्रांनो, थोडा ब्रेक घेतला. ही मम्मी गेली होती पोस्ट ऑफिसला आणि मम्मी साहेब आमच्या चावी विसरल्या घरची. मी लॉक लावून निघालेलो. एक तर स्वतःहून बोलली मला की चावी घेऊन जाते मी, तुझी चावी आहे ना. मी म्हटलं हो माझी चावी आहे, तू जा. आणि मॅडम स्वतःहूनच चावी स्वतःची न्यायला विसरल्या. आता काय रिटर्न जावं लागलं मला. थोडी चिडचिड होते यार, कारण की ऑफिसचा टाईम निघून गेला ना, मग ऑफिसची लोक पण बोलणार हा काय टाईम आहे का यायचा, असं आणि तसं हे आणि ते. ऐसा सीन कुछ. तर आता वाजले 10:05 झालेत. ऑफिस असं जवळ आहे, पण हा थोडासा ट्रॅफिक भेटतो त्यामुळे कसं लेट होतं यार. बघूया आता किती वेळ लागतो आहे आपल्याला जायला. डेली ऑब्झर्वेशनमध्ये काय असं खास तर होत नाही आहे. सो म्हटलेलं की जाऊ दे करून. ऑलरेडी माझ्याकडे 800-900 GB डेटा पडला आहे, जो मी एडिटिंग वगैरे केलाच नाही. टाईमच नाही भेटत. तुम्हाला सांगतो, मी आता जाईल ऑफिसला 10 वाजता किंवा 10:30. तर आता जाईन ते सुटेन किती वाजता माहिती आहे, 8, 8:30. मग घरी यायला 9, 9:30. त्यामुळे कसं दिवस पूर्ण हेक्टिक आणि त्या कारणामुळे थोडा लेट पण होतं यार. त्या कारणामुळे थोडा बॉडीमध्ये थकान येते आणि हे सगळं करायला आहे ना कंटाळा येतो. आणि सुट्टीच्या डेजला मी कुठेच जात नाही, घरीच असतो आराम करत. सध्या तर आपले बाहेर पण जात नाही मी कुठे, म्हणजे ट्रेक्स वगैरेला बाहेर ट्रिप्स वगैरे कुठेच नाही. आता ह्या मंथमध्ये बघूया, चालला एक प्लॅन. इट शुड बी वर्क. देखते है. पोरं तर रेडी झाली आहेत, बघूया. हो भाई, तर दादाने मला हात दाखवला असं तर मी त्या लिफ्ट दिली असती यार. शिट, इज बॅड लक. क्या बोले आपसे. हां, सो गाइस, मला मी एक स्टोरी कोणाकडून तरी, म्हणजे कोणत्या मोठ्या ॲक्टरकडून की कोणाकडून तरी ऐकलेली. म्हणजे इट्स व्हेरी सिम्पल की पहा, एक रिक्षावाला असतो आणि पावसाचे दिवस असतात आणि खूप पाऊस लागत असतो. तर त्यावेळेला त्या रिक्षावाल्याकडे छत्री असते, परंतु एक प्रेग्नेंट लेडीज जात असते की त्यानेच तिला लिफ्ट म्हणजे हे घेऊन आलेला असतो तिथं जिथे डेस्टिनेशन संपतं तिथून ती पावसात भिजून जाणार असते. छत्री नव्हती, सो तो तिला ती छत्री देतो आणि ती घेते आणि बोलते रिक्षावाल्याला की दादा, मी ही छत्री तुम्हाला रिटर्न कशी करू. तर तो
तर रिक्षावाला बोलतो की काही नाही ताई, तुम्ही ज्याला लागेल पुढे, म्हणजे मी आता तुम्हाला हेल्प केली तशी तुम्ही पुढे कोणाला लागेल त्याला हेल्प करून टाका. ही सलमान खानचा कोणता तरी मूवी आहे, जय हो की काहीतरी, त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे सीन, ते पैसे वगैरे असं सीन. तर असा काही सीन आहे. तर ती बाई बोलते, म्हणजे ताई बोलते की ठीक आहे, मग ती छत्री घेऊन जाते. अशी चालत असते. ताई दवाखान्याच्या इथे जाते आणि म्हणजे ती बाई दवाखान्यात जात असते. दवाखान्यात जाते तर त्या दवाखान्याच्या स्टेअरकेस जवळ म्हणजे पायऱ्यांशी एक आजोबा बसलेले असतात. ते पाहत असतात. त्यांना जायचं असतं इथे आपल्या बस स्टॉपवरती. तर बस स्टॉपवर जाण्यासाठी ते वाट पाहत असतात, पाऊस कधी जाईल. मग ती ताई काय करते की त्या आजोबांना बोलते, आजोबा ही छत्री घ्या आणि तुम्ही तिथपर्यंत जावा. मग त्या आजोबा सेम क्वेश्चन तिला बोलतात की मी ही छत्री तुम्हाला रिटर्न कशी करू, तुम्ही मला तर परत भेटणार नाहीत. मग जसं रिक्षावाला पण ताईला उत्तर देतो की तुम्हाला मी दिली हेल्प म्हणून, तशी तुम्ही पण पुढे कोणाला तरी गरजूला हेल्प करा, नीडी पर्सनला. तर आजोबा बोलला ठीक आहे चालेल. तर मग आजोबा आता तिथपर्यंत पोचले. तर आजोबा पुढे परत जातात आणि बस वगैरे भेटते. बसनंतर त्यांच्या डेस्टिनेशनला उतरतात. त्यानंतर जात असतात घरी. तर घरी जाता त्यांना एक बाई दिसते जी फुलं वगैरे विकत असते. डोक्याला ती पिशवी वगैरे, आपण कसं बांधतो पिशवी वगैरे पावसातून, तर डोक्याला ती पिशवी वगैरे बांधून ती विकत असते. तर आजोबांना ते म्हणजे आता आजोबांना पण कोणीतरी हेल्प केलेली असते ना, म्हणून आजोबा बोलतात त्या बाईला की पावसात भिजू नका, पावसात कशाला भिजताय, छत्री घ्या तुम्ही. तर मग आजोबा बोलतात, ती बाई बोलते की आजोबा मी तुम्हाला एक छत्री रिटर्न कशी करू. अरे अच्छा, आईला आजच वाटतं सर्वांवरती पाऊस पडला होता. तर काय विषय नाही. ते बाई बोलते की तुम्हाला ही छत्री मी रिटर्न कशी करू. तर बाई सेम आजोबा पण ते सांगतात की मी तुम्हाला जशी गरज केली, आपली मदत केली, मी तुम्हाला जशी मदत केली तशी तुम्ही पण कोणत्या तरी पुढच्या एका व्यक्तीला मदत करा किंवा हे देऊन टाका, नाही तर तुम्हाला ठेवा, काय विषय नाही. आईच्या गावात पंढरपूर. तर मग नंतर मग बाई पण घेते आणि तीच छत्री एक मुलगी जात असते स्कूलमधून सुटलेली. तर ती पावसामध्ये भिजत असते, म्हणजे भिजत डोक्यावर हात वगैरे ठेवून पळत जात असते. ती बाई बघते त्यांना, त्या पोरीला, आणि ती पोरगीला पाहून बाई बोलते की अगं मुली, ही छत्री घे आणि तू जा घरी, पावसात भिजू नकोस, ताप वगैरे येईल, म्हणजे तब्येत बिघडेल वगैरे. तर ती छत्री त्या पोरीला देते ती बाई, आणि ती पोरगी सेम त्यांना पण बोलते, काय बोलते, हां तेच बोलते की मी तुम्हाला रिटर्न कशी करू. तर त्यावेळेला ती छत्री त्या मुलीला घेऊन गेल्यानंतर ती मुलीचा पप्पा खूप टेन्शनमध्ये, मुलगी आली कशी नाही अजून. नंतर तो बाहेर पाहतो की ती मुलगी तीच छत्री घेऊन, म्हणजे जी छत्री रिक्षावाल्याने प्रेग्नेंट ताईला दिलेली असते, तीच छत्री सेम त्या मुलीकडे. मग असं कंपल्सरी नाही आहे की तुमच्याकडे तुम्ही जे चांगले कर्म केलेले असतात ते तुमच्याच वाट्याला परत येतील. सो याच्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, तर तुम्ही तुमचं काम करत राहा चांगल्या वेने, म्हणजे तुम्हाला जेवढं हेल्प करता येईल नीडी पर्सन्सला. श्रीकृष्ण कहते हैं कर्म करते रहो, फल की चिंता मत कर पार्थ. तो वही आहे दोस्तों. आजची स्टोरी हीच होती. सांगायची थोडी पद्धत माझी वाकडी तुकडी झाली असेल, पण तुम्हाला समजलं ना. बस आयच्या गावा पंढरपूर, आणि आपलं ऑफिस पण आलं आहे. सो म्हणून मी कधी कोणाला असे कोणी लिफ्ट वगैरे मागितली ना तर मी देतो, पण तो दादा आता खूप लांब होता माझ्यापासून. पाहिलात तुम्ही तिथपर्यंत जाईपर्यंत समजलं ना. तेच तर जर मला माझं गाडीवरून जात असेल किंवा मी नॉर्मली म्हणजे एरियामध्ये फिरताना मी माटुंग्याच्या ब्रिजवरून भरपूर वेळा जातो. तर तिथे लोक असतात आपल्या टॅक्सीसाठी, तर ते लोक हात वगैरे दाखवतात कधी कधी बाईकवाल्यांना. तर मी सगळ्यांना गाडी थांबवतो, एखाद्या पॅसेंजरला घ्यायचा, लेबर कॅम्प बोलले की भाई आपलाच एरिया, डायरेक्ट लेबर कॅम्पात सोडायचं त्याला, मग तो कुठे जायचं तो जाईल त्याच्या घरी किंवा कुठे काय, असा विषय. तर ते बोलायचा म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी हीच होती की चांगले जेवढे कर्म करता येतील, ज्यांना नीडी पर्सनना हेल्प करता येईल तेवढे करत राहा. देव तुम्हाला फळ देईल एक ना एक दिवस नक्कीच मित्रांनो. आणि आपण आता पोचलो आहे आपली कर्म करायला.
9 तासासाठी. तर जाऊया आतमध्ये, काका भेटतील आपल्याला. थोडे मला आतमध्ये जाऊ दे, नंतर मग तुम्ही काय करायचं करा. अशातला विषय आहे. आणि आता आपण आलोत आपली कर्म करायला. श्रीकृष्ण बोलतात कर्म करते रहो, म्हणून मी पण सेम कर्म करायला आलो आहे. 9 तास कर्म करणार आणि जाणार मग घरी. ऐसा सीना मेरी जाने अलवंडा. ताई मला जागा देशील का गं? मला लेट झालं आहे. काय ठेवलेच पाठीमागे यार? गाडी पार्किंगला जागाच नाही आज. शिट, लेट झाला. त्यात परत इथं डबल स्टँडवर लावतो इथे आणि न्यूट्रल करतो. ते वांदे होते नंतर कोण काढायला, कोणाला त्रास नको व्हायला. हे लोक लवकर जातात, मी तर लेट जातो. मित्रांनो संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळ म्हणजे वाजले किती वाजले? मोबाईल दाखव, मोबाईल दाखव. 9:16, 9 वाजून 16 मिनटं झाले. काही जण माझे बोलतात ना, मित्र परिवार, की काय तू ब्लॉग टाकत नाही, जातोस कुठे फिरायला आणि एडिटिंग करायला कंटाळा करतोस. हे बघा, या ट्रॅफिकमध्ये मरायचं आहे आणि दिवसभर कामावरती आणि 9 वाजता सुटतो मी. म्हणजे ॲक्च्युली सुटायला पाहिजे 6:30ला, पण आज 9 वाजता सुटलो. 9:16 झाल्यात आणि इथेच अजून वाकवला सिग्नल आहे. कामं आहेत जरा पेंडिंग, त्यामुळे कसं थोडासा लेट होतो कधी. त्यामुळे मला एडिटिंगला टाईम नाही भेटत. आता पण हा मी व्हिडिओ शूट करतो आहे, जो ब्लॉग शूट करतो, तर मला नाही माहिती कधी येत, बघूया. एका हात पकडून चालत होते कडक. काय नाही यार मित्रांनो, ह्याच्यामुळेच लेट होतं. आता निघालो आहे, घरी जाणार. एनर्जी ट्रेन झाले पूर्ण, घरी जाणार. कधी जेवणार, झोपणार, कधी हे सगळं त्याच्यामध्ये आहे ना टाईम निघून जातो. मग आता घरी जाऊन मला कधी घरी जाऊन पण कधी लॉग इन करतो. कधी म्हणजे ऑलमोस्ट करतो, नेहमीच करतो. काय सांगायचं आता. त्यामुळे कसं थोडा जास्तच हे होतं. आणि दुसरी बात अशी की सकाळची स्टोरी कशी वाटली ते सांगा मला कमेंटमध्ये, कमेंट करून. आणि बस काय नाही, अशीच असते आपली नेहमीची दिनचर्या. सकाळी 10 किंवा 9:30ला कामावरती या, संध्याकाळी 6:30ला कधी वाटलं मनात आलं तर निघतो. मग घरी जाऊन लॉग इन करतो किंवा असं थांबतो. घरी जाऊन हे लॉग इन करण्यापेक्षा असं थांबतो. काय करू मग, असा काही विषय. मला वाटतं हा ब्लॉग आजचा इथेच आपण संपवायला हवा. बरं तर थांबा, मला 1-2 फ्लायबाय देतो. मस्त रापचिक रस्ता. ओह माय गॉड, कंटेंट मिल गया इसकी. किया राइडर भाई, रेडर द बॉय. इंडिकेटर नहीं कुछ तो कुछ काय मेंटल है रे. 80 के नीचे इधर स्पीड लिमिट है, तो आराम से मेरे जाने अलबंडा. तर काय बोलतो तुम्हाला, बघा असं ट्रॅफिक असतं आणि घरी जाईपर्यंत मग थोडा लेट होतो यार, कंटाळा येतो. ठीक आहे, माझं तर काय आहे नेहमीचं चालतच राहणार. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हसत राहा, हसवत राहा आणि खुश राहा. स्वतःची काळजी घ्या आणि राईड सेफ, एक्सप्लोर मोर. बाय बाय.